विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले। महाविकास आघाडीचं जागावाटप झालं नसलं तरी सुद्धा काही ठिकाणी उमेदवार निश्चित करायला सुरुवात झाली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार संग्राम थोपटेंना उमेदवारी घोषित केली आहे। एकच वादा संग्राम दादा। उमेदवार काँग्रेसचा घोषणा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून। भोर विधानसभा मतदारसंघात हे अनोखं चित्र बघायला मिळालंय। अद्याप महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नाहीये। असं असतानाही सुप्रिया सुळेंनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय। आता आम्हाला काँग्रेसने विचारलं कुणाला तिकीट द्यायचं तर आमचं ठरलंय। जर आम्हाला विचारलं की बाबा भोर वेल्ला मुळशीमध्ये काय करायचं तर आम्ही तर सगळे सांगणार एकच वादा संग्राम दादा। लोकसभेला बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला। यावेळी प्रत्येक आमदार पदाधिकाऱ्याला महत्त्व प्राप्त झालं होतं। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी 40 वर्षाचं राजकीय वैर बाजूला ठेवून भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटेंची भेट घेतली। त्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा भोर तालुक्यात हरिश्चंद्र इथे पार पडली आणि या सगळ्यात थोपटे पवार वादावर पडदा पडल्याचं जाहीर झालं। खरं तर काँग्रेसचे माजी आमदार अनंतराव थोपटे आणि शरद पवारांमध्ये हा 40 वर्षाचा संघर्ष होता। 1999 मध्ये अनंतराव थोपटे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते आणि त्यांच्यासाठी भोरमध्ये सोनिया गांधींची सभाही झाली होती। 1999 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार काशीनाथ खुटवड यांनी काँग्रेसच्या अनंतराव थोपटेंचा पराभव केला। पुढे अजित पवार आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्यातही हा संघर्ष कायम राहिला। 2019च्या मंत्रिमंडळात संग्राम थोपटेंना स्थान दिलं जाणार होतं, परंतु ऐनवेळी हे नाव काढलं आणि यासाठी थोपटेंनी पवारांवर आरोप केले। नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष संग्राम थोपटे यांना करण्याचा निर्णय घेतला गेला होता। अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष त्यांना होऊ दिलं नाही असाही संग्राम थोपटेंनी आरोप केला। लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेत या वादावर पडदा टाकला। थोपटेंच्या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 44,000चं लीड मिळालं। संग्राम दादा, तुम्ही किंवा काँग्रेसने माझी आपल्याला एक विनंती राहील की आपण एकदा साधारण सीट शेअरिंग झालं की पुण्यामध्ये सगळ्या मित्रपक्ष आपण एकत्र एक मीटिंग घेऊया। तुम्ही जिथे काँग्रेस लढणार असेल तिथे काँग्रेसनी लीड घेऊन आम्हाला सांगावं की बाबा आम्हाला हे अपेक्षित आहे। जिथे राष्ट्रवादीची सीट असेल तिथे ते सांगतील, जिथे सेनेचे असतील, म्हणजे आम्ही काय पद्धतीने मदत करता येईल आणि त्याचा उपयोग शेवटच्या मतदारापर्यंत जाण्यासाठी काय नियोजन होईल ते संग्रामदादांनी आम्हाला भोरवेल्ला मुळशीसाठी सांगावं। खासदारपदी चौथ्यांदा निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे राजगड तालुक्यात पहिल्यांदा आल्या होत्या। यावेळी त्यांनी आमदार संग्राम थोपटेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले। लोकसभेच्या लीडपेक्षा विधानसभेला जास्त लीडने संग्राम थोपटे यांना निवडून देण्याचं आश्वासन सुप्रिया सुळेंनी दिलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।